भुजबळ बैठकीतून निघून गेले नव्हते, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली तर भुजबळांच्या मनातील शंका दूर करू. भुजबळ नाराजीच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण विराम. एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. काही जण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याची मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका. नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे मंत्री अतुल सावे आणि परिणय फुकेंची मध्यस्थी यशस्वी. एका महिन्याच्या आत 12 मागण्यांचा शासन निर्णय सरकार काढणार असल्याची घोषणा. सरकारने काढलेला GR सगळ्यांना गंडवणारा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही कळलं नाही. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल. सरकारमधीलच काही जण फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत आहेत, संजय राऊतांचा दावा. तर शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा राऊतांचा आरोप. GR बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात, पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम. मनोज जरांगेंचं आरक्षणावरून मोठं विधान. GST कमी केल्याचा देशातील जनतेला मोठा फायदा, यामुळे व्यापार वाढीला मोठा फायदा होणार. GST संदर्भातील निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी विशाल परदेशी. गणपती बाप्पा मोरया. गेल्या 8 दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात गणेश उत्सवाची धूम सुरू आहे. ठिकठिकाणच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. अवघ्या महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण पाहायला मिळते आणि या गणेशोत्सव काळात महाराष्ट्रासह देशभरातील गणरायाचं दर्शन तुम्हाला घर बसल्या न्यूज 18 लोकमतवरनं होत आहे. चला तर पाहूया विशेष कार्यक्रम बाप्पा मोरया रे. सुरुवात करूया चिकलठाणा परिसरातील श्री सावता गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी 4 धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ मंदिराचा देखावा जो आहे तो साकारला गेला. चिकलठाणा परिसरातील श्री सावता मंदिर परिसरामध्ये 1.25 एकर जागेत भव्य बद्रीनाथ मंदिर साकारण्यात आलंय. बद्रीनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बघण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तब्बल 5 लाख रुपये खर्च करून हा देखावा साकारण्यात आला. सावता गणेश मंडळाने चिकलठाणा परिसरामध्ये बद्रीनाथ धाम जे मंदिर आहे ते मंदिर या ठिकाणी हुबेहूब त्याची प्रतिकृती साकारलेली आहे. विशेष म्हणजे गणपती बाप्पा उत्सवामध्ये दरवर्षी 41 वर्षापासून त्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये दरवर्षी ते वेगवेगळ्या पद्धतीचा देखावा या ठिकाणी करत असतात. आपण जर बघितलं तर यावर्षी जे उत्तराखंडमधील 4 धामापैकी एक धाम असलेलं बद्रीनाथ मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारलेला आपल्याला दिसून येतं. हुबेहूब देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे जेवढे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी महाप्रसादाचं देखील या ठिकाणी वाटप करण्यात येतं, महाप्रसाद देण्यात येतो. बद्रीनाथ मंदिर ज्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं असावं तोच व्यक्ती जर या मंदिरामध्ये आला असेल किंवा तो दर्शनासाठी येईल त्यावेळेस त्याला हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी दिसून येईल. खांबावरली वेगवेगळी डिझाईन असेल किंवा झुंबर असेल, त्यावरती लावलेला जो सिलिंगचा भाग आहे तो सुद्धा जशाच्या तसा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे दानपेटीचं जे वैशिष्ट्य या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं ते म्हणजे दोन्ही खांबाच्या मध्ये जसं बद्रीनाथमध्ये त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 1.5 एकरमध्ये जवळपास हा संपूर्ण देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भाविकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी दररोज होत असते, कारण बद्रीनाथ 4 धामापैकी एका धामात जाणं शक्य होत नाही. उत्तराखंडमध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळं अनेक भाविक या ठिकाणी बद्रीनाथाचं दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहेत. जवळपास 2 महिने हा संपूर्ण देखावा बनवण्यासाठी या ठिकाणी वेळ लागलेला आपल्याला दिसतोय आणि तोच वेळ त्या अगोदरचे देखील देखावे आपण जर 41 वर्षापासून बघितले तर असे अनेक देखावे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे साकारलेले आपल्याला दिसून येते. कधी केदारनाथ,
वैष्णोदेवी असे वेगवेगळ्या प्रकारचे, अमृतसरचं मंदिर असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या ठिकाणी सादर करण्यात आले आणि यावर्षी चारही धामापैकी एक धाम असलेलं बद्रीनाथाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या भगवान विष्णूचं देखील दर्शन या ठिकाणी नागरिकांना संभाजीनगरमध्येच होतंय, त्यामुळे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये देखील दिसून येते आणि हा आगळा वेगळा उपक्रम नागरिकांना भावतोय।